आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही काही नाही, जा. ऑल द बेस्ट. आणि संध्याकाळी यायला उशीर होईल मला. का रे? मी कॅफे मधून डायरेक्ट गिरिजाकडे जाणार आहे. कशाला? कशाला म्हणजे? नाही म्हणजे काल एवढं सगळं झालं तरी तुला तिला भेटायचंय? हो. का? कारण मला तिच्याशी बोलायचंय. आता बोलण्यासारखं काही राहिलंय का विक्रांत? तिनं कालच तुला नकार दिलाय, विसरलास का? तिने नकार दिलाय म्हणून माझं तिच्यावरचं प्रेम संपलेलं नाहीये. अरे पण हे बघ, ती कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याशी बोलले याचा अंदाज आपल्या सगळ्यांनाच आहे. म्हणून मला तिच्याशी भेटून बोलायला हवं. म्हणून मी भेटायला चाललोय गिरिजा. कशाला बोलायला हवं? जे झालंय ते उत्तम झालंय. गुड. जा जा जा, भेट तिला. बरोबर आहे तुमचं विक्रांत. मला तुझा खूप अभिमान वाटतो. नाही म्हणजे काल एवढा अपमान झाला पण तू हार मानली नाहीस. ह्याला म्हणतात प्रेम. आई, मी वेगळं काही करत नाही. आमचं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच म्हणते, जा तू. जिद्द सोडू नकोस. हो. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर त्या गिरिजाचं तोंड पाहिलं नसतं. पण तू वेगळा आहेस. जा जा तू. भाग्यवान आहे गिरिजा. हो ना काव्या? म्हणजे काय? नक्कीच. इतकं प्रेम करणारा मुलगा शोधून सुद्धा सापडत नाही. मला समजा विक्रांत सारखा मुलगा मिळाला ना तर मी वेड्यासारखं प्रेम करेन त्याच्या. मिळेल काव्या, तुला पण माझ्यासारखा मुलगा मिळेल. काव्या, तुझी ही इच्छा मी पूर्ण करेन. ओ बाय द वे, ऑल द बेस्ट वन्स अगेन. थँक्यू. येतो मी. का जातोय हा? गिरिजाचं मत बदलून आला नाही म्हणजे मिळवलं. विक्रांत तिला भेटायला नको, नाहीतर सगळं घोळ होऊन बसेल. तिनं विक्रांतचं ऐकलं तर? नाही 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 नाही, मलाच काहीतरी करावं लागणार आहे. पण काय करू? हा, येस, असंच करते. वा, त्या एकदम कडक झालं. मस्त. सकाळी सकाळी असं त्या आता. अरे इकडे काही चेनच पडणार नाही. सकाळ नाही झाली तर येतो फोन. गुड मॉर्निंग. तुमचं गुड मॉर्निंग घालत चुलीत. हा, काय झालं का? मला इथे टेन्शन आलं. आणि तुमचं काय चाललंय? मराठी हो. टेन्शन काय माणसाच्या पाचवीत पुजलेला असता. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. शिरलं का ना? तसं नको घेऊ. जोपर्यंत ही गिरिजा आहे ना तोपर्यंत टेन्शन घ्यावंच लागणार. तुम्ही पण ना मीनात आहे. आता ते गिरिजाचं काय टेन्शन घ्यायचा? आपण मुद्द्याचं बोलूयात. अरे बाप, वातावरण एकदम तापलेलं दिसत. हा बोला बोला, काय तर बोला. हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता गिरिजाच्या घरी जा. तिची विचारपूस करा, तिच्याशी गोड गोड बोला. तो काय बोलतास का? तुमच्या डोक्यात ठिकाणावर आहे का? मी कशा त्याच्यावर गोड गोड बोलू? मी सांगते म्हणून. हे बघा, माका त्याच्या घराकडे जाऊ जमाता नाही. त्याचं तोंड बघले का मग ऍसिडिटी होता. माका जमाता नाही. तुम्हाला जमवावं लागेल. अरे मग का? कारण आत्ता जर विक्रांत गिरिजाला भेटला तर गिरिजा विक्रांतची लग्न न करण्याचा निर्णय बदलू शकते. आणि हे असं काहीही घडणार नाही याची जबाबदारी तुमची. ओ, असा हा काय सगळा? विक्रांत गिरिजाच्या घरी पोहोचायच्या आधी तुम्ही तिथे पोहोचा. अरे पोचते. नाही नाही, मी पोचतान तिकडे. पण तिकडे गेल्यानंतर बोलायचं काय? सांगते, ऐका. हा.
कळलं? काय तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको शिरल्या का ना, मी सगळा बरोबर हँडल करतोय. ठीक आहे. हा तेव्हा आलिया भोगाशी असावे सादर. काय करशा? अरे वा, संपवलं सगळं दूध. शाबास. बघू. चल आता हे लिही. आत्तू आता सुट्ट्या आहेत ना, प्लीज मला जाऊ दे ना खेळायला. नाही, आधी अभ्यास कर मग खेळायला जा. खेळू दे ना तिला. या ना या, बस. जा बाळा खेळायला, आपण अभ्यास नंतर कर. बसा. कशी आहेस गिरिजा? ठीक आहे. थँक्यू. वासंती ताई नाही आहेत का घरात? त्या जरा देवळात गेल्यात, भाऊ आणि आई दोघं पण. तुम्हाला आईंना भेटायचं होतं का? नाही, मी गिरिजालाच भेटायला आले. बरं, तुम्ही बोलत बसा, मी चहा आणते. नाही नको, झालाय माझा. असं कसं? काहीतरी घ्या. खरंच नको. तुला तुझी कामं असतील ना, तू आवर, आम्ही बसतो बोल. हा बर. गिरिजा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. काय ठरवलंयस? कशाबद्दल? अगं कशाबद्दल काय? लग्नाबद्दल. मी तुम्हाला माझा निर्णय सांगितलाय. म्हणजे तू विक्रांतशी लग्न करणार नाहीयेस? हो. मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावास. गिरिजा, अगं तुझ्या इतकी चांगली मुलगी विक्रांतला मिळणार नाही. आणि मी शोधली तरी विक्रांत लग्नाला तयार होणार नाही. का? कारण तुझ्या इतकं कोणीच प्रेम करू शकत नाही. गिरिजा, आजपर्यंत तू खूप केलंयस विक्रांतसाठी. तुझ्यात गुंतलाय का तो? मला नाही वाटत तो दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार करेल. तुम्ही समजवा त्याला, तो पडेल यातून बाहेर. खरंच तुला असं वाटतं गिरिजा? अगं त्याच्या समोर मी दुसरी कुठलीही मुलगी उभी केली ना तरी तो तुझ्या बरोबरच कम्पेअर करणार आहे तिला. कारण त्याला तुझी सवय झाली. सवयी मोडण्यासाठीच असतात ना. मान्य आहे, पण ती मुलगी विक्रांतचं मन जिंकू शकेल का? जमेल तिला तुझ्यासारखं प्रेम करायला? ठीक आहे, मला एक सांग, तू भांडलीस कधी विक्रांतशी? नाही. त्याच्या मनाविरुद्ध काही केलंस? नाही. कधी मन दुखावलंस त्याचं, किंवा त्याच्या आवडत्या गोष्टीपासून त्याला रोखलेस का? नाही. अगं मग तुला विसरून तो कसा पुढे जाणार आहे, सांग ना मला. मी कायम विक्रांतशी प्रेमाने वागले, बोलले, त्याची साथ दिली. हेच चुकलं माझं. नाहीतर आता विक्रांत माझ्यातून सहज बाहेर पडू शकला असता. हीच चूक तुला सुधारायची आहे गिरिजा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू आत्ता तसं वाग आणि विक्रांतला कायमचं दूर कर. हे बघा, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. कळतंय ना, मग प्लीज प्लीज तुझा निर्णय बदल. आमच्या गिरजाबाईन एवढं काय निर्णय घेतल्या आमका तरी कळत नाही ना. आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात.
येते मी. अच्छा, म्हणजे माझी एंट्री झाली म्हणून तुम्ही निघालात काय? मला या माणसाच्या नादीच लागायचं नाही. मी येते, पण प्लीज प्लीज पुन्हा एकदा विचार कर. विक्रांतशी लग्न मोडू नकोस प्लीज. येते मी. गिरजाबाई, लग्न मोडू नको म्हणजे मी हे लग्न मोडतीये. काय? अगो कशाक मोडतस लग्न? काय ऐकते मी? हे ऐकण्यापूर्वी माझे कान कशाक नाही फुटले? देवा रवळ जाता तूच काय तर बघून घे रे बाबा. अगो पण बाय गिरजा, लग्न मोडूची काय गरज आहे? सांग मका काय गरज आहे? तुझा प्रेम आना विक्रांतवर, तुमच्या दोघांचा एकमेकांवरती प्रेम हा म्हणून तर माझ्या रेशमाचा लग्न मोडला. मग आता काय झालं सांग? काका, त्याची काही कारण आहे. अगो पण माका सांग गिरजाबाई, तू जर लग्न मोडलंस तर त्या विक्रांतचा कसा होता ना? तो दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करू शकता काय? सांग माका तू. त्या बघ गिरजाबाई, मी तुका बॉन्ड पेपरवर लिहून देतोय, विक्रांत दुसरीचा विचार करूच शकत नाही. कारण माझ्या बाय सारखी दुसरी पोरगी त्याला शोधून पण सापडायची नाही. शिरला का ना? यांना आज कळतंय मी चांगली मुलगी आहे. नाही म्हणजे कदाचित तुका असं वाटत असत गिरिजाबाई की अचानक आपल्या काका कसा काय झाला. पण मनापासून सांगतोय, दादाची शपथ घेऊन सांगतोय, तुझ्यासारखी दुसरी पोरगी त्याला मिळतच शकणार नाही. मी काय म्हणतोय म्हणजे तुका असं मनापासून वाटतं काय गो की विक्रांतने दुसऱ्या बरोबर लग्न करू घ्याव्या? हो. अगो कसं करतो ना सांग. त्याचा तुझ्यावर जीवापाड प्रेम शेरला का ना? म्हणजे बघ कसा गिरिजाबाई, आजपर्यंत तू त्याला प्रेमान सांभाळून घेतलं, त्याचं सगळं ऐकलं. आजकालच्या पोरी ना असं वागूच शकत ना, असं करूच शकत नाही. आजकालच्या पोरींचा कसा त्यांच्या मनात हव्या ना त्याच खरा करत. ओ स्वतःच्या जोडीदारावरच संशय घेतात. चिरला का ना? तू असा करू शकतस काय सांग माका गिरजाबाई? छा, माका नाही वाटणार तुझ्या एवढा दुसरा कोण त्याच्यावर प्रेम करू शकता म्हणा. म्हणजे तुका त्याका दुखवूक पण जमाचा नाही आणि त्याका तुका सोडूक पण जमाचा नाही. मी काय म्हणतोय बाय, या लग्न मोडूचा खूळ तुझ्या डोक्यातून काढून टाक. तुका नाही जमाच. नका माहित आहे ना तुझा किती प्रेम हा विक्रांत. जाऊ दे, मरा दे. तू माझा कित्या ऐकशी. मी आपलं त्या हर्षूबाईची चौकशी करू गेले. कसा हा माझा हर्षूबाई? बरी आहे. असं नाही, बराच रवा खाय. आणि वहिनी खाय घरात दिसणार नाही. ती खाय गेली? देवळात गेली. होय काय? मी पण देवळाकडेच जाय होत. तिकडेच भेटतय वहिनी. उशीर होता. निघा मी. पण बाय, लग्न मोडूचा खूळ डोक्यातून काढून टाका माझी बाय. ती या थँक्यू. कुठे गेली होतीस मावशी? गिरिजाला भेटायला. हो का? अगं
विक्रांत जाणार होता ना, म्हणूनच त्याच्या आधी मी भेटून आले. म्हणजे गिरिजाला रिक्वेस्ट करायला गेले होते, परत विक्रांतचा इन्सल्ट करू नकोस म्हणून. काय? तिला म्हणाले मी, प्लीज तुझा निर्णय बदल, त्यामुळे ना सगळ्यांनाच त्रास होतोय. मग काय म्हणाली ती? काहीही बोलली नाही. अशी का वाटते गिरिजा? बघ ना, मी म्हंटल तिला की विक्रांतचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, असा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही, पण ती काही ऐकायलाच तयार नाही. विक्रांतला मी असं दुःखी नाही बघू शकत ग, म्हणून आपलं माझ्याकडनं जमेल तेवढे प्रयत्न करते. एवढा सोन्यासारखा मुलगा आहे माझा विक्रांत, पण हिला त्याची किंमत नाही. हो, हे खरंय. काव्या, विक्रांत सारखा मुलगा असता तर तू सोडला असतास? अजिबात नाही. इनफॅक्ट मावशी, मी त्याला आणखी जपलोस. तेच तर. पण हे गिरिजा, म्हणजे तू त्याच्या आयुष्यात नाहीयेस म्हणून, नाहीतर तुझं आणि त्याचं लग्न मी आत्ता लावून दिलं असतं. मला काय, माझा विक्रांत खुश हवाय. काय बोलतेस? मी आणि विक्रांत, मी असा विचारही नाही केला. अगं खरं तेच बोलतेय मी. म्हणजे उद्या जर का विक्रांत मला म्हणाला की आई मला काव्य आवडते, आम्ही लग्न करतोय, तर मी थांबवणारच नाही, माझी काही हरकत नाही. पण तरी मी, अगं मी फक्त उदाहरण दिलं. तसं मला तू सुद्धा सून म्हणून चालशील. चालशील काय, धावशील. पण मी गिरिजाला सून मानलंय ना, आता तिलाच आपण कोणी नकोय त्याला कोण काय करणार. पण काव्या, खरं सांगू का, मला ना कायम तुझ्याच सारखी मुलगी सून म्हणून हवी होती. म्हणजे मला खात्री आहे, तू ज्या घरी जाशील ना त्या घराचं नंदनवन करशील. पण लग्नाच्या गाठी वर बांधल्या जातात, हेच खरं. असो, जा जा, तू आराम कर जा. काव्या, तू काहीही कर, तुला मी विक्रांतच्या प्रेमात पाडणार. रमाकांत काका आणि विक्रांतची आई येऊन गेले हे सांगायला हवं का मी? नाही, नको, उगाच परत विषय वाढत जायचा. बाय. कसला एवढा विचार करतेस मग? काही नाही. ताई, अहो चहा घ्या ना, थंड होईल. हो. काय चाललंय मला सांग ना गं. हर्षदाचा विचार करत होते. हर्षुबाईचा? तू फोन केलास का तिला? हा, केला होता मी फोन. तशी बरी आहे ती, पण काय? मला कदाचित परत जावं लागेल तिच्याकडे. पण नक्की नाही आहे तसं काय. विघ्नेशराव बोललेत फोन करतील, कळवतील. बरं, काय झालं बाय? मी जाणार आहे म्हणून टेन्शन आलं तुला? नाही आई. मग अशी गप्प का झाली? असं काही नाहीये बाय. मनातलं ना बोलून मोकळं व्हायला पाहिजे, नाही तर तुलाच त्रास होईल त्याचा. सांग ना, काय झालं? विक्रांतची आई आणि रमाकांत काका घरी आले होते. मीनाताई आल्या होत्या? आणि भाऊ का आले होते? माहित नाही, सहज आलो होतो म्हणाले. अच्छा. मीनाताई काय बोलल्या? काही नाही. तू सोड ना, तुझा हर्षदाकडे. बागो सांग ना. काही नाही, तोच विषय होता. काय अजून एकटीने किती सहन करणार आहेस तू? मला त्रास होऊ नये म्हणून तू नक्कीच काहीतरी लपवतेस माझ्यापासून.
गिरिजा, ये ना विक्रांत, ये चाय टाक बस. जरा गिरिजाशी बोलायचं होतं. पण मला काही बोलायचं नाहीये. का बोलायचं नाही गिरिजा? मला आता तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीयेत. पण तुला प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. कसलाच विचार न करता लग्नाला नकार दिलायस गिरिजा. मी पूर्ण विचार करून लग्नाला नकार दिलाय. पूर्ण विचार केलायस, पण फक्त स्वतःचा. तुझ्या ह्या निर्णयामध्ये मी कुठे आहे गिरिजा? ते काही नाही. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे. जोपर्यंत उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी इथून नाही जाणार. आणि हा निर्णय तू का घेतलायस हे मला कळलंच पाहिजे गिरिजा. गिरिजा, मला उत्तर हवंय. असं काय झालं गिरिजा की तू एवढ्या टोकाचा निर्णय घेतलायस? गिरिजा थांब. तुझ्या मनात काय चालू आहे खरं खरं सांग मला.